Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। हीच परंपरा पुढे नेण्याच्या प्रयत्नात आहे आणि ते सगळ्यात धोकेदायक आहे। चुरशीचं नाही राजकारण, राजकारण चूक करण्याचं झालेलं आहे सगळं। अजित पवार त्यांच्या सोबत आहेत, सोबत असूनही नसल्यासारखे आहेत। 7 आमदार असूनही त्यांचं काही अस्तित्व दिसत नाहीये। नाशिक लोकांना गप्प बसवणे, पैशाचा वाटप करणे, सत्तेचा जास्तीत जास्त कसा वापर करणे, चांगला वापर वाईट वापर दोन्ही वापर कसे करायचे, हे सगळे संस्कार येतील। त्याच्यामुळे नवीन पिढी कशी आणि नवीन नेतृत्व कसं घडेल, उत्तमराव ढिकलेंपासून ती परंपरा चालत आलेली आहे। आता त्यांचं चिरंजीव आहेत राहुल ढिकले, ती गादी पुढे चालवतात। घराणेशाहीकडेच, तिकडे खडसेंची फॅमिली जळगावमध्ये घराणेशाहीचकडे, इकडे नंदुरबारला तुम्ही गेले रावळा फॅमिली आहे दोंडाईच्या मध्ये, ते परंपरेने आले। राज्यात नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी आता शिगेला पोहोचलेली आहे। 3 डिसेंबरला आपल्याला कळणार आहे की महाराष्ट्रातल्या 246 नगरपालिका नगरपंचायतीमध्ये नेमकं वर्चस्व कोणाचं आहे। आपण उत्तर महाराष्ट्राचा दौरा केला, उत्तर महाराष्ट्राच्या मध्ये जी काही ठिकाणं आपल्या समोर आली तिथे आपण गेलो आणि तिथे आपण जाऊन बघितलं की रस्त्यावरती म्हणजे तिथे काय वातावरण आहे, लोकांना काय वाटतंय, लोक ह्या 6 पक्षांमध्ये जी काही महाराष्ट्र गुंडाळा गेलेला आहे त्या 6 पक्षांमध्ये त्यांना कोणता पक्ष जवळचा वाटतोय, कोण विकासाचं राजकारण करतोय हे आपल्याला दिसलं। पण आपल्यापेक्षा जास्त आता मी जरा नाशिकला आहे आणि नाशिकला तुम्ही बघू शकता गजानन मिसळ, ही जी प्रसिद्ध मिसळ आहे नाशिकची, या मिसळचा ताव मारायला मी आलेलो आहे। आणि ताव मारता मारता माझ्यासोबत 2 महत्वाचे पाहुणे आहेत, कारण ते दोघंही उत्तर महाराष्ट्रातले एक दिग्गज आणि वरिष्ठ पत्रकार आहेत। माझ्याबरोबर योगेश खरे आहेत। योगेश खरेंना आपण इतकी वर्ष टेलिव्हिजनवरती बघतोय आणि झी24 तासचे ते इथलं पूर्ण कारभार सांभाळतात आणि उत्तर महाराष्ट्रावर त्यांची नजर ही पहिल्यापासून अशी पारखी नजर आहे की त्यांना प्रत्येक गोष्ट इथली माहिती आहे, त्यामुळे त्यांच्याकडनं आपल्याला इनपुट्स मिळणार आहेत। आणि जयप्रकाश पवार सर आहेत, ते सल्लागार संपादक आहेत दिव्य मराठीचे आणि खूप वर्ष उत्तर महाराष्ट्रातलं राजकारण त्यांनी जवळून बघितलेलं आहे। दोघांनाही विनंती आहे, ते गप्पा तर माराच, आपल्याला सांगाच, पण मिसळवर पण सुद्धा ताव मारूया, कारण मिसळचा अपमान व्हायला नको, आपण मिसळ खायला आलेलो आहोत। तर सुरुवात करूया सर। खरे सर की उत्तर महाराष्ट्रात मी बऱ्याच ठिकाणी फिरलो, मला एक जाणवलं की महाविकास आघाडी नावाचं काही असतं असं चित्रच मला दिसलं नाही। म्हणजे जे मुंबईत आम्हाला दिसतंय, पुण्यात दिसतंय, पण नाशिक आणि आसपासचा परिसर इथे मला वाटतं महाविकास आघाडी कुठेतरी लुप्त झालेली आहे। म्हणजे जसं म्हणतात ना की महायुतीतले नेते म्हणतात की उद्धव ठाकरे मातोश्रीवरच असतात, फार काही बाहेर येत नाही, काँग्रेस फार काही बाहेर येत नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पवार सोडले तर कोणीच फिरत नाही। महाविकास आघाडीचं उत्तर महाराष्ट्रात तसंच झालंय का? तसंच झालंय आपण असं म्हणू शकतो, कारण भाजप मोठ्या आक्रमक रीतीनं या ठिकाणी मैदानात उतरली। ती नगरपरिषद निवडणुकांसाठी किंवा पंचायतीच्या निवडणुकांसाठी उतरली असं नाही, आधीपासूनच ही खेळी महापालिकेच्या दृष्टिकोनातून सुरू झाली। आपण जर नाशिकमध्ये बघितलं तर अनेक ठाकरे गटातले महत्वपूर्ण नेते की जे पूर्ण नियोजन करत होते ठाकरे गटाचं, शहराच्या महापालिकेच्या दृष्टिकोनातून तयारी करत होते, त्यांनाच गळायला लावलंय। ही सुरुवात त्यावेळेसपासूनच झाली आहे। नगरपरिषदा आणि या ज्या निवडणुका आताच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लागल्यात यामध्ये तर सरळ सरळ गुडघे टेकलेत महाविकास आघाडीच्या मध्ये, आणि त्यांनी हे सगळं बघून अनेक ठिकाणी आता सरळ सरळ भाजपसोबत जाणं पसंत केलंय। खरं तर एक फॉर्म्युला हा लोकांच्या राजकीय म्हणजे आपण म्हणूया की राजकीय लोकांच्या नेत्यांमध्ये अशा झालेला आहे की आपण भाजपत गेलो म्हणजे निवडून येणार आणि आपल्याला सत्ता मिळणार आणि आपल्याला बाकीचं आपलं भविष्य सुरक्षित होणार। आपण इगतपुरीत बघितलं तर ठाकरे गटातले सर्वचे सर्व लोक थेट भाजपमध्ये गेले, जे 3 दशकांपासून इगतपुरीमध्ये इंदुरकर सत्ता सांभाळत होते ठाकरेची। सगळे पक्ष वेगवेगळे असताना सुद्धा इंदुरकरांनी आपली सत्ता ठाकरे गटाच्या माध्यमातून कायम ठेवली, शिवसेनेच्या माध्यमातून, पण ते त्यांनी सुद्धा आज या ठिकाणी सरेंडर केलेलं आहे ते भाजप। त्यामुळे एकूण जी परिस्थिती आपण बघितली उत्तर महाराष्ट्रामध्ये ते सर्वत्र झालंय। गिरीश महाजन हे आक्रमक पद्धतीनं नाशिकमध्ये सुद्धा आता काम करताना दिसत आहे, जळगावमध्ये ऑलरेडी त्यांनी सगळं केलेलं आहे, धुळ्यामध्ये सुद्धा रावलांना सोबत घेऊन केलेलं आहे। त्यामुळे जवळजवळ आपण असं म्हणू शकतो महाविकास आघाडी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे। पण पवार सर, तुम्ही इतकी वर्ष हे राजकारण जवळून बघताय, निवडणुका तेव्हा चुरशीच्या असं आपण चुरशीच्या असं पेपरमध्ये आपण लिहायचो, चुरशीच्या हे तुम्ही किती वर्ष लिहिलंच नाहीये आजपर्यंत।
म्हणजे आता गेल्या काही वर्षांमध्ये, कारण ही चुरसच भाजपने संपवून टाकलेली आहे. 10 वर्षामध्ये ही चुरस संपुष्टात आली आहे. आणि प्रत्येक आता या निवडणुकीमध्ये कसं आहे की कोंडीत कसं सापडेल माणूस. आता यांनी योगेशजींनी आपलं उदाहरण दिलं इगतपुरीचं. इगतपुरीचे 3 दशक जो माणूस ठाकरे गटामध्ये राजकारण करतोय तो अचानक असा जातो, तो कसा कोंडीत अडकला, तर त्याच्याबद्दल एक प्रवाद असा एक निर्माण झालाय की त्याला त्याचे काही देणे घेणे राहिलेले आहेत सरकारकडे आणि ते देता येत नाही, म्हणून त्या गोंधळामुळे त्याला हे घेतलं, अशी जी एक चर्चा. तर अशी चर्चा साधारणतः प्रत्येक मतदारसंघात तुम्हाला बघायला मिळेल. जो आवक वाढली भाजपकडे, तर त्यासाठी हे प्रसिद्ध आहे की कोंडीत गाठणं आणि मग त्यांना बरोबर पक्षात घेणं, हा जो प्रकार सध्या चालू आहे तो हा त्याच्यातनं पुढे आलेला आहे. पण खरं तर आपण ही मिसळ खाताना, जसं आपण म्हणतो मिसळ खायची एक मजा असते, राजकारणाची पण एक मजा असते, राजकारणी मजा घेतो त्या गोष्टींची. पण ही मजाच एक प्रकारे दडपशाहीने, पैसा, गुंडगिरी, मला हे करायचंच आहे, सत्ता हासिल करायचीच आहे, भाजप म्हणण्यापेक्षा म्हणजे महायुती म्हणण्यापेक्षा हे आता ह्या दडपशाहीकडे चाललंय का? म्हणजे जसं वन नेशन वन इलेक्शन जवळपास आता होणारच आहे, पण हे त्याच ठिकाणी चाललंय का की आता आम्हाला विरोधक नको, आम्हीच आमचे विरोधक. तेच झालंय. आता तुम्ही प्रश्न विचारला चुरशीचा, तर चुरस शिल्लक राहिलेली नाही असं नाही, चुरस शिल्लक आहे ती महायुती. तिघा पक्षांमध्ये चुरस आहे की कोण जास्त आपलं वर्चस्व स्थान राहून, आणि त्यातलं पुढचं जे तुम्ही बोलला की विरोधकच राहिले नाही का, विरोधक ठेवायचंच नाही, तर ही चुरस या तिघांनी निर्माण केलेली आहे. आणि यामध्ये भाजपने ही चुरस निर्माण केली. भाजपने हे दाखवले की मला स्वबळावर यायचंय, आम्हाला संपूर्णपणे काबीज करायचं आणि तेही एकट्याच्या बळावर करायचं, जरी आम्ही महायुतीमध्ये असलो तरी. म्हणजे एकूण आपण बघितलं तर आता 30 उत्तर आपण नेहमी असतो की तिघांमधले जे चुरस आहे, तिघांशी बोलताना जर आपण विचारलं तर प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे असे उत्तर आपण नेहमीच ऐकतो. आणि यातून ही चुरस निर्माण झाली आणि यातून विरोधक संपवण्याचं म्हणजे महाविकास आघाडीला संपवण्याचं एक सुनियोजित जे आपण म्हणूया या इलेक्शनच्या आधीपासून ही तयारी सुरुवात झाली आहे. हे चित्र आज आपल्याला दिसतंय, हे विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये पुढच्या काळात खूप भयानक पद्धतीनं आपल्याला समोर येईल. आणि एकूणच लोक सुद्धा आता या सगळ्या गोष्टींना सरावली आहेत असं म्हणाले. दडपशाही, गुंडगिरी आणि या सगळा साम दाम दंडभेद करून, आणि ते चित्र दिसतं पण आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. आमच्या बॉलिवूडमध्ये किंवा मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नेपो किड्स किंवा माझा भाऊ, माझा मुलगा, माझी बायको, स्वतः मीच किंवा असे सगळे प्रकार असतात. उत्तर महाराष्ट्रात तर घाऊक पद्धतीने घराणेशाहीने निवडणुका सुरू आहेत. म्हणजे माझ्याच घरात सत्ता राहिली पाहिजे, म्हणजे अगदी स्थानिक लेवल पासून महापालिका, विधानसभा, लोकसभा या सगळीकडे माझ्याच आडनावाचा माणूस राहायला पाहिजे आणि माझ्याच घरातला माणूस राहायला पाहिजे. घराणेशाही खूप बोकाळे पवार सर उत्तर महाराष्ट्रामध्ये ती सगळी उदाहरणं बघतो. म्हणजे गिरीश महाजन स्वतःच्याच बायकोला बिनविरोध निवडून आणतात. ह्या सगळ्या गोष्टी पोषक वाटतात तुम्हाला? घराणेशाहीच खूप वाढलेली उत्तर महाराष्ट्रात. शाहीच आहे आपल्याकडे. काय पूर्वी आपल्याकडे अशी एक म्हण होती की गल्ली ते दिल्ली असं एक राजकारण व्हायचं. आता तसं राहिलेलं नाही. आता दिल्लीपासून जी सुरुवात झाली ती गल्लीपर्यंत आलेली आहे. कारण प्रत्येक ठिकाणी आम्ही हा जो मी आलेला आहे ना, तर तो तुम्हाला सर्वत्र दिसेल. आता उदाहरणार्थ नाशिक उत्तर महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे आपले जे गिरीश महाजन आहेत मंत्री, गिरीश महाजनांनी काय आता पायंडा पाडला की त्यांच्या कुटुंबातल्या त्यांच्या सौभाग्यवती आणि त्यांचं संपूर्ण पॅनल त्या जामनेर नगर परिषदेमध्ये ते पूर्णपणे बिनविरोध निवडून आलं. आता त्याच्या पाठीमागचं पडद्यामागचं राजकारण काय झालं त्याची चर्चा होत नाही. जे काही थोडेफार कानावर येतात त्याच्या पलीकडे काही नाही. पण ठोस असं काही त्याच्यावर बोलता येईल अशी पण परिस्थिती नाही. कारण चुरशीचं नाही राजकारण चूप करण्याचं झालेलं आहे सगळं. समोरच्याला चूप कसं करायचं, गप्प कसं करायचं असं राजकारण झालेलं आहे. त्याच्यामुळे ह्याची चर्चा होत नाही. पण घराणेशाही ज्या पद्धतीने आता गिरीश महाजनांचं उदाहरण घेतलं, त्याच्यानंतर घराणेशाहीची जी परंपरा आहे, समजा आता मालेगावमध्ये हिरे घराणं जे आपण मानायचो, भाऊसाहेब हिरेंपासून तर पुष्पताई हिरे, प्रशांत हिरे, अद्वै हिरे, आता अद्वै हिरे पुन्हा आता भाजपत आलं. किती पक्ष बदलले त्यांना माहीत नाही. भाजपलाही काही सोयीसुतक नाही यांनी किती पक्ष बदलले आणि त्यांना काही सोयीसुतक नाही किती पक्षात जायचं. तर त्यांचे मस्तपैकी प्रवेश सोहळा झाला. त्याच्यात त्यांनी आता नंतर मोठमोठ्या बाता केल्या.
पण एकूण 40 वर्ष ज्या घराण्याची परंपरा होती ते घराणं का लयास गेलं याचं आत्मपरीक्षण त्या घराण्याने कधीच केलेलं नाही. तसंच इकडे आता नगरमध्ये तुम्हाला विखे पाटलांचं घराणे दिसेल, ते पण गेली अनेक वर्ष आहेत. तिकडे थोरातांचं महाआघाडीमधले जे प्रमुख चेहरा आपण म्हणू, पंजाब गायब झाला, त्याचा पंजाब गायब आहे. तिकडे काहीच नाही राहिलेलं. इकडे समाजवादी पक्षाचं एक थोडंसं मालेगावमध्ये एक चित्र होतं निहाल अहमदांचं, साथी निहाल अहमद, त्यांच्या घराण्यातून कोणी राहिलं नाही, त्या निवडणुकीच्या याच्यात दिसत नाही. पण दुसरीकडे जसं आहे नाशिकमध्ये, आता समजा आपण म्हणू की नाशिकमध्ये इथलं एक घराणं पूर्वी खैरेंचं एक घराणं होतं, वावरेंचं एक घराणं होतं, ते राजकारणात होते. आता त्यांची काही पुढी मंडळी आहे, पण घराणे म्हणून ती अजूनही चर्चेत आहे. समजा डिकले फॅमिली आहे, डिकले कुटुंब आहे, उत्तमराव डिकलेंपासून ती परंपरा चालत आलेली आहे. आता त्यांचं चिरंजीव आहेत राहुल डिकले, ती गादी पुढे चालवत आहे. घराणे सगळीकडेच आहे. तिकडे खडसेंची फॅमिली जळगावमध्ये, घराणे सगळीचकडे. पण इकडे नंदुरबारला तुम्ही गेले, रावळा फॅमिली आहे दोंडाईच्या मध्ये, तर ते परंपरेने आले. पण म्हणजे खरं हे आता म्हणजे संगमनेरमध्ये हे चित्र जसं थोरातांचं त्यांनी उदाहरण दिलं, की आपल्याला हेच कळत नाही की सत्यजित तांबे निवडणुकीच्या आधी भाजपच्या जवळ असतात आणि निवडणूक आली की घरात प्रवेश करतात की नाही, आता मी थोरातांबरोबर आहे, मी वेगळा मंचच उभा केला, वेगळी आघाडीच उभी केली आणि काँग्रेस सारखा. आणि आम्ही थोरातांना हा प्रश्न विचारला की गेली 40 वर्ष तुमच्या या सगळ्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पंजा गायब झाला, तर तुम्हाला दुःख पण नाही वाटलं? 40 वर्ष तुम्ही अगदी निष्ठेने तुम्ही काँग्रेसमध्ये आहात, तुम्ही नाही गेलात विखे पाटलांसारखे भाजपमध्ये. तर त्यांचं उत्तर इतकं अस्सल होतं की ते असं म्हणाले मला की काय करणार, कधी कधी आपल्याला आघाडीचं राजकारण किंवा संगमनेरकरांसाठी मला हे सगळं करावं लागलं, अशी उत्तरं मिळतात. निष्प्रभ झालेत का हे सगळे मोठे नेते सुद्धा, म्हणजे भाजप सोडून जे नेते आहेत निष्प्रभ झालेत? आता एवढी सत्ता बघितलेली ही लोक, यांना काहीच करता येत नाही. परिस्थिती काहीशी काँग्रेसमध्ये अशीच आहे, कारण काँग्रेसमध्ये ऑलरेडी आपण बघितलं तर वेगवेगळ्या टोकाच्या स्पर्धा अंतर्गत महाराष्ट्रातल्या राज्यातल्या काँग्रेसमध्ये आहे. त्यामुळे प्रत्येक जणाला जो सपोर्ट बॅकअप मिळायला पाहिजे केंद्रातून तो मिळत नाहीये आणि त्यामुळे ती सगळी हतबल झाली दिसते. स्वतः बाळासाहेब थोरात जर आपण बघितलं तर मुख्य प्रवाहातल्या राजकारणापासून ते दूर आहे. म्हणजे आता सपकाळांना ते प्रदेशाध्यक्षपद दिले गेले. तुम्ही जर आता बघितलं पुण्याचं जे प्रकरण निघालं अजित पवारांच्या मुलाचं पार्थ पवारचं, त्या प्रकरणामध्ये खरं म्हणजे बाळासाहेब थोरातांनी त्याला स्थगिती दिली होती. मात्र या संपूर्ण घटनाक्रमात बाळासाहेब थोरात कुठेही पुढे आले नाही. त्यांनी सांगितलं नाही माझी महसूल मंत्री म्हणून, कारण हेच की त्यांच्यावर सुद्धा दहशत आहे, एक प्रकारची अनामिक भीती आहे. उगाच आपण आता शिंगावर घेण्यात अर्थ नाही, कारण की सध्याची परिस्थिती ही महायुतीच्या बाजूने आहे. उद्या आपल्याला याचा त्रास होऊ शकतो. जे आपलं किमान संस्थान संगमनेर अबाधित आहे ते सुद्धा आपलं हिरावून घेतलं जाऊ शकतं. आणि या दृष्टिकोनातून सगळेजण आस्ते कदमची भूमिका घेताना दिसत आहे. कोणी थेट शिंगावर घ्यायला तयार नाही, किमान काँग्रेसची लोक. अशी परिस्थिती मला या ठिकाणी नाही. याच्यामध्ये खरं तर जे बाळासाहेब थोरातांनी, ते एक पक्षाचे प्रमुख पण आहेत महाराष्ट्रातले, नेतृत्व करताय. त्यांनी खरं तर पार्थ पवारांच्या त्या प्रकरणामध्ये पुढे यायला हवं. महसूल मंत्री म्हणून त्यांनी जी ऑर्डर केली होती त्याच जमिनी संदर्भामध्ये, तर त्यांनी स्थगिती दिली होती. हायकोर्टामध्ये त्या स्थगितीवर शिक्कामोर्तब झाला होता. इतकी कॉन्क्रीट केस असताना ते पुढे आलेच नाही, बोलले नाही या विषयामध्ये. इतकी भीती काय, म्हणजे काय कळतच नाही. हे भीतीचंच राजकारण आहे. आपण ह्याच्या पुढचा टप्पा म्हणजे नाशिकमध्ये चर्चिली जाणारी एक मोठी लढत म्हणजे कांदे विरुद्ध भुजबळ आजारी आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत, बरे झालेत ते. आता काही दिवसातच ते कामालाही लागतील, सक्रिय राजकारणात कामालाही लागतील. पण हे भुजबळ कांदे हा जो वाद इतकी वर्षात सुरू आहे, यामुळे महायुतीमध्ये इकडे म्हणजे येवला असेल किंवा नांदगाव असेल, कांदे इतकं टोकाचं राजकारण करतायत, तेवढंच राजकारण भुजबळ सुद्धा करतायत. पण भुजबळ रस्त्यावरती नसल्यामुळे किंवा प्रचारात नसल्यामुळे थोडासा फटका पडणार आहे राष्ट्रवादीला तिकडे, की नाही समीर भुजबळ इतकं दिसले पण नाहीत समीर भुजबळ एवढ्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान. किंवा अनेक ठिकाणी असं पण दिसलं की भुजबळांनी व्यवस्थित उमेदवार दिलेले नाहीयेत, असंही चित्र दिसलं. पण हा जो संघर्ष टोकाचा झालेला आहे महायुतीतल्या दोन महत्वाच्या पक्षाचा, याचा फटका पडू शकतो त्यांना सध्याच्या निवडणुकांमध्ये नाही, कारण की संस्थान वेगवेगळे आहे. छगन भुजबळांचं कार्यक्षेत्र येवल्यापुरतं मर्यादित आहे आणि नांदगावच्या बाबतीमध्ये सुहास कांदे आग्रही आहे.
पूर्वी ही जी एकमेकांमधली स्पर्धा झाली किंवा एकमेकांमध्ये जे आरोप प्रत्यारोप झाले किंवा टोकाची स्पर्धा झाली ती विधानसभेमुळे झाली. विधानसभेमध्ये पंकज त्या ठिकाणी होता नांदगावला आणि तो त्याला टेक ओव्हर करून सुहास कांदे आता पुढे येऊ पाहत होते आणि म्हणून भुजबळांनी त्या ठिकाणी जोर लावला आणि तो प्रयत्न केला की आपलं संस्थान हे जायला नको येवल्याच्या बाजूला, कारण की शेजारीचाच मतदारसंघ आहे. पण या नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये ते दिसून येत नाही एवढं, कारण ते वेगवेगळे स्थानिक राजकारण राजकारण आहे, कार्यकर्त्यांना खुश ठेवण्याचं राजकारण आहे. त्यामुळे त्यांनी त्या पद्धतीनं ते केलेलं आहे. आपल्याला तो हा जो संघर्ष आहे आपल्याला जिल्हा परिषद वाढताना दिसेल आणि त्याच्यानंतर मग तो पुन्हा विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये वाढेल. पण सध्याची जर परिस्थिती आपण बघितली तर सध्या भुजबळ आजारामुळे बॅकफूटवर गेलेले आहेत, त्यांनी खूप यामध्ये सहभाग घेतला नाही आणि समीर भुजबळ आता पुढे येऊ पाहत आहेत. कदाचित पुढचा आमदार विधानसभेसाठी समीर भुजबळ त्या ठिकाणून उभे राहतील अशी परिस्थिती, कारण ते सगळ्या ठिकाणी. पण तुम्ही जेवढं त्यांना पाहिलेलं आहे नेतृत्व गुण दिसतंय त्यांच्यामध्ये. समीर भुजबळांचं नेतृत्व गुण, समीर भुजबळ खूप हुशार आहे. छगन भुजबळांची जी काही विजन आहे ते समीर भुजबळांना आहे. तुम्ही एखादा आपण कार्यक्रम बघतो ते सहसा आता सगळे छगन भुजबळांनंतर समीर भुजबळ सगळे हँडल करत असतात. फक्त राजकारणातलं जे आपण त्याला म्हणतो की शातीर असणं किंवा त्यातलं चाणक्यपणा असतात तो समीर भुजबळांमध्ये किती आहे आता हे त्यांच्या स्वतःच्या पुढच्या चालींवरून लक्षात येईल. आतापर्यंत ते भुजबळांच्या छत्रछायेखाली होते म्हणून त्यांचे स्वतःतले गुण, राजकीय गुण जे आहेत ते चतुर्थीचे गुण समोर आलेले नाही. आता त्यांच्यावर ही जबाबदारी टाकण्यात आली आहे. या इलेक्शनमध्ये लक्षात येईल आणि पुढे हळूहळू जी पावलं दिसतील त्यात आपल्याला ते लक्षात येईल. नामगावमध्ये जो संघर्ष झाला कांदे विरुद्ध समीर भुजबळ असत त्याची मुळं जी रोवली गेली ती पंकज भुजबळांच्या ज्यावेळेस ते उमेदवारी करत होते त्याच काळात रोवली गेली. कधी काळी कांदे हे भुजबळांच्या सोबत राहिले, समीर भुजबळांच्या सोबत राहिले. त्याच्यामुळे दोघांनाही एकमेकाचे बारकावे जे त्यांना पण माहिती आहे, आपले बाहेरचे जे काही असतील प्रकार ते त्यांनाही पण माहिती आहे एकमेकाला, ते ओळखून येते एकमेकाला. त्याच्यामुळे अंगावर जाण्याचा जो प्रकार आहे तो तुम्ही बघितला असेल विधानसभा निवडणुकीमध्ये कांदे सरळ समीर भुजबळांच्या अंगावर आल्यासारखं झालं. तो व्हिडिओ पण व्हायरल झाले होते. ते प्रचंड ते प्रकरण ताणले गेले. या निवडणुकीमध्ये तुम्हाला हाच अनुभव असेल. या निवडणुकीमध्ये भुजबळांनी नांदगाव पूर्णतः वाऱ्यावर सोडून दिला, कारण तिथे त्यांना शिरकाव करायला संधीच मिळालेली नाही. तिथे सुहास कांदेंनी आता हा पूर्ण त्यांचा जो मतदारसंघ आहे म्हणजे तिथल्या 2 नगर परिषदा, एक मनमाड आणि एक नांदगाव, दोन्ही ठिकाणी त्यांचीच माणसं त्यांचं सत्ता येईल अशी एकूण परिस्थिती आहे. धुळे जळगाव थोडं आपण जर त्या भागात बघितलं म्हणजे नाशिक सोडून धुळे जळगाव या सगळ्या भागात बघितलं तर इथे तीच परिस्थिती आहे. म्हणजे भाजपने एक आपला प्लॅटफॉर्म सज्ज केला. हळूहळू करता महायुतीतल्याच आपल्या 2 पक्षांना म्हणजे आता तर खरंच अमित शहा जे म्हणाले होते की कुबड्यांची गरज भासणार नाही, या कुबड्या या स्थानिक लेवल पासूनच त्यांना त्या कुबड्या हटवायच्या आहेत. हे चित्र तुम्हाला दिसतंय की ह्याच परिमार्जन महापालिकेत होणार आहे की महापालिकाही आम्ही स्वबळावरच लढू. जसे मुंबई जिंकण्यासाठी भाजप जेवढे कष्ट करतंय तेवढाच उत्तर महाराष्ट्रामध्ये हळूहळू की नाही आम्हाला नको आहात तुम्ही, हे दिसतंय तुम्हाला चित्र आहे. महापालिकेच्या साठी आग्रही म्हणजे आग्रह आपल्याला दिसून येतो भाजपचा. आणि ज्यावेळेसपासून चव्हाण आले त्यावेळेसपासून एकूणच ही रणनीतीला सुरुवात झाली की सगळं स्वबळावर जायचं आहे. कारण की एक टप्पा त्यांनी गाठलेला आहे विरोधकांना संपवण्याचा, आता अंतर्गत विरोधकांना संपवण्याचा, म्हणजे अंतर्गत म्हणजेच महायुतीतल्या बरोबर. तर त्यामुळे ही तयारी सुरू झालेली आहे आणि ती खूप प्लॅनिंगने गेल्या वर्षभरापासून होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्या ग्रामपंचायत एवढं दिसून येत नाही की आपल्याला करताना म्हणजे हे करणं गिरीश महाजनांसाठी योग्यही नाही की अशा पद्धतीने ते काम. पण बाकी स्थानिक पदाधिकारी खूप आक्रमक झाले दिसतात. म्हणजे आता आपण जर इगतपुरीचं बघितलं तर तिथल्या एका भाजप पदाधिकाऱ्याने अनेक वर्षांपासून त्याने हे सगळे गणित जुळवून आणि त्याने थेट मुख्यमंत्र्यांना हे करून आणि चव्हाणांना सांगून ते सगळं करून आणलं. म्हणजे मग गिरीश महाजनांनी जे काही नेतृत्व दाखवलं त्याची पुढची पायरी आता आपल्याला इथं दिसते आहे. इथे गिरीश महाजनांची गरज पडलेली नाही, त्याने स्वतःहून ते सगळं केलं. त्यामुळे श्रीसीमा म्हणून तो महेश श्रीसीमा म्हणून मुलगा आहे, तर हे आता पर्क्युलेट व्हायला सुरुवात झाली आणि हे आपल्याला सगळ्यांमध्ये दिसतंय. म्हणजे भाजपच नाही तर भाजपसोबत मग शिंदे सेनेत पण दिसतंय. आणि असंही चित्र आहे ना की येवला नांदगावमध्ये मी फिरताना मला दिसलं भाजप मजा पण बघतोय. तुम्ही भिडा 2 जण, मी मजा घेतो. मग आणि त्याच्यानंतर भाजपचे पदाधिकारी स्वतः बाईट देताना असं म्हणतात अहो असं काय होणार नाही, हे आम्ही वेगळे लढतोय,
कुठला पारडं कमी झालं तर ते आम्ही त्यांना सामावून घेऊनच, म्हणजे आम्ही मोठे भाऊ आहोत, आम्ही मजा घेणार फक्त, हेच चित्र दिसतं. असं सुरू आहे आणि ते दिसतंय. मात्र यामध्ये आपण बघितलं तर भाजपप्रमाणे शिंदे सेना आक्रमक होताना दिसते, मात्र अजित पवार तेवढे आक्रमक होताना दिसत नाही. अजित पवारांचं जर तुम्ही आता बघितलं, त्र्यंबकेश्वर मधली परिस्थिती बघितली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पाठिंबा दिला अप्रत्यक्षपणे, ओपनली नाही पण त्यांच्या मागे आहे. तर अजित पवारांची आपण म्हणूया की सध्या शांत घेण्याची भूमिका आहे, ते कुठेही आक्रमकता दिसत नाही. तुम्ही आत्ताची पण परिस्थिती बघितली तर अजित पवारांनी इथे या सगळ्या वादामध्ये जो वाद झाला आता एकमेकांच्या पक्षांमध्ये घेण्याचा, त्यामध्ये अजित पवारांनी फडणवीसांना बॅकअप केलं. त्यामुळे सध्या चुरस जी निर्माण झाली आहे ती अजित पवार भाजप विरुद्ध शिंदेसेना अशी आपल्याला चुरस दिसते आणि ही आपल्याला ग्रामीण भागामध्ये पण दिसते. कारण की शिंदेना सुद्धा आता आपल्या स्वतःचं अस्तित्व वाचवण्याची वेळ आलेली आहे. खरं ते लढतात. नाही, आता नाशिक जिल्ह्यामध्ये अजित पवार गटाचे तसे 7 आमदार आहेत. हा, मग त्यांची ताकद कशी आहे ते त्या ताकद पण भाजप ठरवते. हा, ते त्या ईर्षेने उतरायला पाहिजे निवडणुकीमध्ये, पण काही दिसत नाही. सटाण्यामध्ये 2-3 लोक ते भाजपचे बिनविरोध आले आणि ते भाजपचे म्हणून जाहीर पण करण्यात आले. या पद्धतीनेच राजकारण चाललंय. म्हणजे अजित पवार त्यांच्या सोबत आहेत, सोबत असूनही नसल्यासारखे आहेत. 7 आमदार असूनही त्यांचं काही अस्तित्व दिसत नाहीये नाशिक जिल्ह्यामध्ये. आपण हे सगळं बोलत असताना काही पॉझिटिव्ह वाटलं नाही, पण तुम्हाला जाणवतंय का उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी किंवा काही असे भले घराण्याशाही मधला पुढचा उमेदवार असेल किंवा पुढचा मुलगा असेल, मुलगी असेल, काही पॉझिटिव्ह चित्र आहे का याच्यामध्ये की एक चांगला राजकारणी कोणीतरी पुढे येतोय किंवा काही चांगले बदल येत आहेत समोर, असं काही चित्र दिसलं तुम्हाला? उत्तर महाराष्ट्रात म्हटलं तर काही ठिकाणी पॉझिटिव्ह आहे आणि मात्र काही ठिकाणी निगेटिव्ह सुद्धा आहे. कारण की लक्षात घ्या, आपण आता 3 पिढ्यांपासून राजकारण बघतो आहोत. विलासराव देशमुख असतील, सुशीलकुमार शिंदे, त्याच्या अलीकडचे लोक असतील. तर राजकारणामध्ये तो हुक किंवा क्रूप अशी जी परिस्थिती पूर्वी नव्हती ती आज आपल्याला पाहायला मिळते. खरं म्हणजे पंतप्रधान मोदी आल्यापासून जे भाजपने राष्ट्रीय राजकारणापासून जी सुरुवात केली ती आता आज आपण स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंतची आज बघतो. यापूर्वी कधीही नगरपंचायतीच्या निवडणुका इतक्या माध्यमांपर्यंत पोहोचल्या नाही किंवा माध्यमांनी त्याकडे सिरियसली बघितलं नाही, त्या आपण पहिल्यांदा यावेळेस इतक्या करतो. तर त्यामुळे जर बघितलं तर यामध्ये नवीन नेतृत्व उदयास येत आहे, पण मॅच्युरिटी जी आहे ती काही जणांमध्ये दिसते. काही जण हीच परंपरा पुढे नेण्याच्या प्रतीक्षेत आहे आणि ते सगळ्यात धोकेदायक आहे. राजकारणाची पुढची पिढी जर या पद्धतीने काम करू लागली तर पुढे त्रास होऊ शकतो. आज ते गोड वाटतंय, आज ते सगळं हातात येतंय म्हणून गोड वाटतंय, पण याचा परिणाम आता पुढचा काळ आपण बऱ्याच वेळेस म्हणतो कालाय तस्मै नमा, तर त्यामुळे पुढे काय होईल सांगता येत नाही. पण त्यातली काही मंडळी खरोखर सत्यजित तांबेंची आपण जर बघितलं तर एक वेगळ्या पद्धतीने वेगळ्या धाटणीनं ते पुढे येण्याचा प्रयत्न करतायत, लोकांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न, सोशल मीडियाचा वापर करतायत. म्हणजे नकारात्मक वापर न करता पॉझिटिव्ह वापर करून ते करण्याचा प्रयत्न करतात, स्वतःचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतात राज्यामध्ये. तसंच आपण रोहित पवार, तसं उत्तर महाराष्ट्रात म्हणजे नगरमध्ये म्हटलं तर रोहित पवार पण त्या वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न. पण दुसऱ्या बाजूला सत्यजित तांबे म्हटलं तर ते म्हणजे त्यांनी पण त्यांनी भाजपच्या धाटणीनं काम करण्याला सुरुवात केली. भाजपत आल्यानंतर त्याच आक्रमकतेनं काम करायला सुरुवात केली, मात्र त्यांना पराभव पाहावा लागला आणि बऱ्याच वेळेस त्यांच्या आपण म्हणूया की हुकुमशाही प्रवृत्तीनं म्हणेल किंवा त्यांचं जे बोलणं सरळ थेट बोलणं जे आहे ते कदाचित नाराजीचं कारण बनतंय. त्यामुळे तो प्रकार निगेटिव्हकडे जातोय. त्यामुळे त्यात आता त्यांना सुधारण्यासाठी वाव आहे. यातून नेतृत्व शिकेल किंवा नवीन येणारी जी पिढी आहे ती शिकेल. त्यांनी या मार्गावर सरळ न जाता आपल्या स्वतःमध्ये बदल करण्याची गरज आहे आणि या सगळ्या गोष्टींचा सर्वसमावेशक विचार करून पुढे जाण्याची गरज आहे असं मला तरी वाटतं. पवार सर, लोकशाहीला एक धोका आपण असं पण म्हणू शकतो का? कारण म्हणजे का विचारतोय मी हे, की जे नवं नेतृत्व ज्या घराण्यात सुद्धा येत असेल किंवा याच्या पुढच्या निवडणुकांमध्ये येणार असेल, त्याला ही भीती असेल की मी काँग्रेसमध्ये आहे, मी शिवसेनेत आहे, मी राष्ट्रवादीत आहे, तर मला तेवढा वाव मिळणार नाही, मला तेवढं प्रसिद्धी मिळणार नाही किंवा मी लोकांमध्ये जरी कितीही जरी गेलो तरी माझी प्रसिद्धी तेवढी होणार नाही. पण मी जर भाजपमध्ये गेलो, हा भाजपने जो काही डोक्यावरती येऊन आणून बसवलेला आहे, ही नवीन पिढी सुद्धा भाजपकडेच जास्त वळणार आहे. कारण मला जर काम करायचं आहे, माझी मागची पिढी जरी 40 वर्ष काँग्रेसमध्ये काम करत असली तरी ते आता निष्प्रभ झालेत, तर मी काय करणार आहे? तर हे सगळे लोक आता भाजपकडे वळणार आहेत का? हा भाजपचा जो काही जोरदार एक फोर्स आहे हा थांबवताच येणार नाही. आता ते काय संस्काराची गोष्ट आपण करतो, सगळे वरून पासून खालपर्यंत
सगळे राजकारणी मोदींपासून सगळे संस्काराची गोष्ट करतात. आता हे संस्कार जर होणार असतील नवीन नेतृत्वावर, तर ते नेतृत्व कुठल्या पद्धतीने काम करणार? संस्काराचाच भाग येतो. पण त्यांना हेच संस्कार बघायला मिळतील ना, की लोकांना गप्प बसवणे, पैशाचं वाटप करणे, सत्तेचा जास्तीत जास्त कसा वापर करणे, चांगला वापर वाईट वापर दोन्ही वापर कसे करायचे, हे सगळे संस्कार येतील. त्याच्यामुळे नवीन पिढी कशी आणि नवीन नेतृत्व कसं घडेल त्याचं काय आपल्याला आत्ता सांगायची आवश्यकता नाही. या संस्कारातनं ते पुढे जाणार आहेत. जे संस्कार आता हे पक्ष आणि सगळेच पक्ष देत आहेत त्यांना, एक तर काही गप्प राहून विरोधी महाविकास आघाडीतले आणि सत्तेत असलेले जे आहेत भाजप सारखे त्यांचे संस्कार, असं त्या सरमिसळीमध्ये आपण मिसळ घातोय. पण ते सरमिसळीचे जे संस्कार घडतील ते त्याचं नेतृत्व. आपण म्हणतो बळी तो कानपिळी, तशी परिस्थिती आहे सध्या. भाजपच्या ताब्यात सगळं काही आहे, त्यामुळे ते त्या पद्धतीने करणार. पूर्वी काँग्रेस होतं, काँग्रेसने केलं, आता भाजप करतंय. कदाचित आता हे काही दिवस चालेल, काही वर्ष चालेल, काही बरेच अजून 2-4 टर्म चालेल, पण हळूहळू प्रत्येक गोष्टीला एक बदल होतो. त्यामुळे मला असं वाटतं की येणारी पिढी सुद्धा हे शिकत असेल, बघते. आणि एक लक्षात घ्या, ज्यावेळेस एखादी जहाज डुबू लागतं त्यावेळेस त्याच्यातून सगळे उड्या मारतात. ती परिस्थिती सध्या आहे. सध्या भाजपचं जहाज जोऱ्यात आहे, त्यामुळे सगळे त्यात उड्या मारतात जगण्यासाठी आणि याच्यासाठी. तर अशा प्रकारे आपली मिसळीवरची चर्चा अतिशय रंगली, चटकदार चर्चा झाली. आपण उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेतला थोडक्या फार फरकाने. घराणेशाही असेल, गुंडगिरी असेल, पैशाचं वाटप असेल, भाजपचं एक प्रस्थ निर्माण झालेलं आहे. वाद आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. पण सध्या तरी दोघांच्या बोलण्यातनं, म्हणजे खरे सरांच्या आणि पवार सरांच्या बोलण्यातनं एक जाणवलं की भाजपचं प्रस्थ उत्तर महाराष्ट्रात व्यवस्थित आहे. थोड्याफार फरकाने कुठेतरी विरोधक आहे. भाजप काही ठिकाणी शिंदे आणि अजित पवारांना झुंजवू पाहतोय, पण तिथे मात्र तो मोठ्या भावाची भूमिका अदा करतोय आणि म्हणतोय निवडणूक झाल्यानंतर आम्ही एकत्रच आहोत, की आम्ही एकत्रच महायुतीत राहणार आहोत. तर अशा प्रकारची गोष्ट आहे. खंत एकच आहे की कुठेही विरोधक नावाला उरलेला नाहीये. महाविकास आघाडी आहे की नाही अशी परिस्थिती उत्तर महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. आणि आता खरं म्हणजे विरोधकांना उभं राहण्याची गरज आहे. कारण याच्या पुढे जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, महापालिका आहेत. यामुळे या निवडणुकांना महाविकास आघाडी कशी सामोरी जाणार आहे आणि इतक्या मोठ्या अजस्त्र अशा भाजप समोर जे चित्र आता उत्तर महाराष्ट्रात बोलण्यातनं तरी दिसतंय, वागण्यातनं दिसतंय, रस्त्यावरती दिसतंय, लोकांमध्ये दिसतंय, कार्यकर्त्यांमध्ये दिसतंय, हे भाजपला कसे विरोध करू शकणार आहेत येणारा काळच ठरवेल. पण येणाऱ्या नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये मिसळ खाता खाता मला खरे सरांनी आणि पवार सरांनी विस्तृतपणे हे गोष्ट सांगितलेली आहे की भाजपचा वरचष्मा आहे आणि भाजप कुठे ना कुठेतरी उत्तर महाराष्ट्रावर दबाव वाढवू पाहतंय, आपल्या सगळीकडे खेचू पाहतंय. कारण कुंभमेळा जवळ आहेच, त्यामुळे तिथे सुद्धा भाजपला वर्चस्व निर्माण करायचंच आहे. कुंभमेळा जगामध्ये पोचवायचा आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. मिसळ खाताना मजा आली, कारण गजानन मिसळ अतिशय उत्तम, चव पण उत्तम, मजा आली आणि सकाळी सकाळी छान गप्पा सुद्धा झाल्या. त्यामुळे तुम्ही सुद्धा नजर ठेवा या निवडणुकीवर. आम्ही तर नजर ठेवून आहोतच. आत्ता तरी आपण इथेच थांबूया. कॅमेरामन सिद्धेशसह मी अजय परसुरे, मुंबई तकसाठी नाशिकहून.